ओके. तर आजच्या लेक्चरचा टॉपिक आहे मीनिंग ऑफ पायझो इलेक्ट्रिसिटी अँड फेरो इलेक्ट्रिक क्रिस्टल. ओके. तर वन बाय वन डिस्कस करूया. व्हॉट इज मीन बाय पायझो इलेक्ट्रिसिटी फर्स्ट. तर पायझो इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय किंवा पायझो इलेक्ट्रिक क्रिस्टल म्हणजे काय. तर फर्स्टली पायझो इलेक्ट्रिसिटी बघूया, देन पायझो इलेक्ट्रिक क्रिस्टल डिस्कस करूया. तर पायझो इलेक्ट्रिसिटी इज द इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस्ड बाय mechanical pressure apply only on a certain crystal is called पायझो इलेक्ट्रिसिटी. पायझो इलेक्ट्रिसिटी कधी प्रोड्यूस होते, जर एखाद्या क्रिस्टलवरती आपण मेकॅनिकल प्रेशर अप्लाय केलं, एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केलं, तर तो मटेरियल इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यास एबल होतो. तो मटेरियल इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो. अशा हा जो फेनॉमेना आहे याला पायझो इलेक्ट्रिसिटी म्हटलं जातं. मग पायझो इलेक्ट्रिक क्रिस्टल म्हणजे काय असेल की जे मटेरियल ज्या मटेरियलला आपण जर मेकॅनिकल प्रेशर अप्लाय केलं तर जे मटेरियल इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात त्या मटेरियलला, त्या क्रिस्टल्सला आपल्याला म्हणायचं आहे पायझो इलेक्ट्रिक क्रिस्टल. अ पायझो इलेक्ट्रिक क्रिस्टल इज वन दॅट डेव्हलप अन इलेक्ट्रिक व्होल्टेज वेन सब्जेक्टेड टू अ मेकॅनिकल स्ट्रेस. जर ह्याला मेकॅनिकल स्ट्रेस अप्लाय केलं तर काय करतो आहे, इलेक्ट्रिक व्होल्टेज प्रोड्यूस करतो आहे, त्याला म्हणायचं पायझो इलेक्ट्रिक क्रिस्टल. मग आता फॉर एक्झाम्पलमध्ये दिलं आहे, इफ प्रेशर इज अप्लाइड टू इट द इनिशियल कमर्शियली डेव्हलप्ड पायझो इलेक्ट्रिक मटेरियल इज क्वार्ट्ज क्रिस्टल. ओके. तर एक्झाम्पलमध्ये काय सांगायचं तुम्हाला, पायझो इलेक्ट्रिक क्रिस्टल्स एक्झाम्पल आहे क्वार्ट्ज. आता क्वार्ट्ज माहिती आहे, क्वार्ट्ज सिलिकापासून तयार केली जाते. मग क्वार्ट्जमध्ये 2 टाईप्स आहेत, एक आहे अल्फा क्वार्ट्ज आणि बीटा क्वार्ट्ज. जे मटेरियल आहे जे सिलिकेटपासून तयार केले, हे क्वार्ट्ज हे पायझो इलेक्ट्रिक मटेरियलचं एक्झाम्पल आहे. इट इज अन पायझो इलेक्ट्रिक क्रिस्टल. मग हे जे क्वार्ट्ज आहे माहिती आहे आपल्याला सिलिकॉनपासून बनले. मग सिलिकॉन टेट्राहायड्रल याचं स्ट्रक्चर असतं क्वार्ट्जचं. द अल्फा क्वार्ट्ज इज बेस्ड ऑन SiO4 टेट्राहायड्रॉन विच डू नॉट हॅव सेंटर ऑफ सिमेट्री. म्हणजे सिलिकॉन हे जे सिलिका आहे ह्याचे टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहेत, दिस स्ट्रक्चर डू नॉट हॅव सेंटर ऑफ सिमेट्री. देन आता हे जे कॉर्ड्स आहे, कॉर्ड्स इनिशियली काय असतात, तर इनिशियली जेव्हा आपण त्यांना मेकॅनिकल प्रेशर अप्लाय करणार नाही तेव्हा त्या कॉर्ड्सचं ओव्हरऑल पोलरायझेशन हे 0 असतं. पोलरायझेशन 0 असतं म्हणजे ऑब्व्हियसली तो इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणार नाही ॲट दी नॉर्मल कंडिशन. पण हे जे क्वार्ट्ज आहे, हे जे सिलिकेट आहे, ह्या सिलिकेटला आपण जर एक्सटर्नल मेकॅनिकल प्रेशर अप्लाय केलं तर काय होतं, तर त्याच्यामधलं सिलिकॉन जो बॉन्ड आहे तो बॉन्ड चेंज होतो. इट विल समटाईम ब्रेक्स आणि तो बॉन्ड चेंज झाल्यामुळं त्या सिलिकेटचं हे जे क्वार्ट्जचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये पोलरायझेशन क्रिएट होतं आणि पोलरायझेशन क्रिएट होतं त्यामुळे तिथे इलेक्ट्रिकल फील्ड ही प्रोड्यूस होते. मी इथं हेच वर्ड्समध्ये सांगितलं आहे, द टेट्राहायड्रॉन आर distorted so that such a unit has net dipole moment. However, these tetrahedron are arranged in such a way that the crystal does not have an overall polarization. When external stress is applied, silicon bond angle will change and the crystal will have the net electric polarization. काय होतं तर सिलिकॉन बॉन्ड अँगल चेंज होतो आणि ते स्ट्रक्चर आहे ते पोलरायझेशन गेन करते, पोलरायझेशन ऑक्युपाय करतं आणि त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होते. वेन फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज मॅचेस विथ द नॅचरल व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी ऑफ ए क्रिस्टल रेझोनन्स. जेव्हा फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ही नॅचरल व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी जी सिलिकॉन बॉन्डची जी फ्रिक्वेन्सी असेल त्याच्यासोबत मॅच होती आहे, त्यामुळं रेझोनन्स ऑकर होतं. रेझोनन्स ऑकर झाल्यामुळे ते स्टेडी ऑसिलेशन्स क्रिएट होतात आणि त्यामुळं क्रिस्टल्स ते जे स्ट्रक्चर आहे सिलिकॉनचं जे टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे ते व्हायब्रेट व्हायला स्टार्ट होतं आहे आणि त्यामुळे तिथं इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होते. देन नेक्स्ट आहे पायरो इलेक्ट्रिक क्रिस्टल. जसं पायझो इलेक्ट्रिक होतं तसं पायरो इलेक्ट्रिक आहे. आता जे पायझो इलेक्ट्रिक क्रिस्टल होतं त्याच्यामध्ये क्रिस्टलवरती आपण मेकॅनिकल प्रेशर अप्लाय आणि पायरो इलेक्ट्रिक क्रिस्टलमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर जे सबस्टन्स आहे, जे मटेरियल आहे त्याला हीट किंवा कूल करायचं आहे. हीट किंवा कूल केल्यामुळे त्या क्रिस्टलमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होती आहे आणि त्याच सबस्टन्सला म्हणायचं पायरो इलेक्ट्रिक सबस्टन्स किंवा पायरो इलेक्ट्रिक क्रिस्टल. मग जर पायरो इलेक्ट्रिकची डेफिनेशन सांगायची झाली तर पायरो इलेक्ट्रिसिटी कॅन बी डिस्क्राइब्ड ॲज दी ॲबिलिटी ऑफ सर्टन मटेरियल टू जनरेट अ टेम्पररी व्होल्टेज व्हेन दे आर हीटेड ऑर कूल्ड इज कॉल्ड पायरो इलेक्ट्रिसिटी. तेच सांगितलं इथं. देन पायरो इलेक्ट्रिक क्रिस्टल म्हणजे काय की असं क्रिस्टल की ज्याला हीट किंवा कूल केल्यामुळं
इलेक्ट्रिक व्होल्टेज प्रोड्यूस होतं आहे, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करते, त्याला म्हणायचं पायरो इलेक्ट्रिक क्रिस्टलमध्ये. त्याचं एक्झाम्पल आहे टर्मॅलिन. टर्मॅलिन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ पायरो इलेक्ट्रिक क्रिस्टल. देन टर्मॅलिनमध्ये ही पायरो इलेक्ट्रिसिटी कशी प्रोड्यूस होती आहे ते सांगितलं आहे पुढं. इफ टर्मॅलिन इज हीटेड इट्स पोलरायझेशन डिक्रीजेस अँड इट लूजेस सम ऑफ इट्स सरफेस चार्ज. जर टर्मॅलिनला हीट केलं तर त्याचं पोलरायझेशन डिक्रीज होतं आणि त्यामुळे इट लूजेस सम ऑफ द सरफेस चार्ज. देन ऑन रॅपिड कूलिंग इट हॅज नेट पोलरायझेशन. कंटिन्युअसली जर कूल केलं ह्याला तर इट हॅज नेट पोलरायझेशन अँड इट विल अट्रॅक्ट सम इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल्स सच अ क्रिस्टल आर नोन ॲज अ पायरो इलेक्ट्रिक क्रिस्टल. देन एक्झाम्पल लक्षात ठेवायचं एवढं टर्मॅलिनचं आणि डेफिनेशन, ते 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. देन नेक्स्ट आहे फेरो इलेक्ट्रिक क्रिस्टल. आता फेरो इलेक्ट्रिक अगेन इथं काय असेल, फेरो मॅग्नेटिक मटेरियल असेल आणि हे जे फेरो मॅग्नेटिक मटेरियल आहे जे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करते त्याला म्हटलं जातं फेरो इलेक्ट्रिक क्रिस्टल. किंवा फेरो इलेक्ट्रिक क्रिस्टल्स पजेस डोमेन्स ऑफ डिफरंट ओरिएंटेशन ऑफ इलेक्ट्रिकल पोलरायझेशन. आता हे डोमेन वगैरे काय आहे ते तुम्हाला पुढं समजेल. पुढं मी मॅग्नेटिक मटेरियलमध्ये जेव्हा घेणार आहे मॅग्नेटिक डोमेन तेव्हा तुम्हाला ते होईल अंडरस्टँड. ठीक आहे. तर डोमेन म्हणजे काय असतं, तर त्या मटेरियलमधला एक असा पार्ट असतो, मटेरियलमध्ये एक अशी प्लेस असते की ज्याच्यामध्ये तो मटेरियल मॅग्नेट म्हणून बिहेव करतो. ॲज अ मॅग्नेट म्हणजे तो अट्रॅक्टिव्ह फोर्स शो करेल किंवा तो रिपल्सिव्ह फोर्स शो करेल. याला म्हटलं जातं मॅग्नेटिक डोमेन. आणि फेरो इलेक्ट्रिक क्रिस्टल पजेस डोमेन ऑफ डिफरंट ओरिएंटेशन. मग याच्यामध्ये फेरो इलेक्ट्रिक मटेरियलमध्ये अशा नंबर ऑफ डोमेन्स असतात ऑफ डिफरंट ओरिएंटेशन ऑफ इलेक्ट्रिक पोलरायझेशन अँड दॅट कॅन बी रिओरिएंटेड अँड ब्रॉट इन टू अलाइनमेंट बाय अन इलेक्ट्रिक फील्ड. आता हे जे फेरोमॅग्नेटिक क्रिस्टल आहे याला जर आपण एक्सटर्नल फील्ड अप्लाय केली तर त्याच्यामध्ये डोमेन आहे त्यांचं ओरिएंटेशन ते रिओरिएंट होतात आणि रिओरिएंट झाल्यामुळं ते अलाइन होतात टू दी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड किंवा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अँड टू प्रोड्यूस द इलेक्ट्रिसिटी. फॉर एक्झाम्पल आहे बेरियम टिटॅनेट. पेरोस्काइट लाईक स्ट्रक्चर आहे बेरियम टिटॅनेटचं अँड दिस बेरियम टिटॅनेट हॅविंग हाय डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट अँड वाईडली यूज्ड ॲज अ कपॅसिटर. देन हे बेरियम टिटॅनेटचं स्ट्रक्चर सांगितलं बघा. पेरोस्काइट लाईक स्ट्रक्चर आहे इथं बघा. कॉर्नरला सगळे कॉर्नर ऑक्युपाय केलेत बेरियमनी. देन सेंटरला आहे टिटॅनियम आणि दोन्ही कॉर्नरच्या मध्ये जे मोठे सर्कल शो केले तिचा दी ऑक्सिजन मॉलिक्यूल. देन इथं काही सम इन्फॉर्मेशन दिली अबाउट बेरियम टिटॅनेट. अबोव 393 Kelvin बेरियम टिटॅनेट हॅव क्युबिक स्ट्रक्चर विथ बेरियम 2+ आयन इन दी सेंटर. ओके, सेंटरला बेरियम आयन आहे. देन टिटॅनियम आयन ॲट द क्यूब कॉर्नर्स. सॉरी मी इथं मगाशी बाय मिस्टेक रॉंग सांगितलं आय थिंक तुम्हाला. तर सेंटरला आहे, सेंटरला तो बेरियम आहे आणि कॉर्नरला प्रत्येक कॉर्नरला क्यूबच्या जे आहेत ते टिटॅनियम मॉलिक्युल्स आहेत आणि 2 कॉर्नरच्या मध्ये आहे ऑक्सिजन आयन. ठीक आहे. तर टिटॅनियम 4+ आयन्स आर ॲट दी cube centers and an octahedron of O2 ion around each titanium ion. They similar to ferroelectric have domains within which there is a net polarization. हे जे जसं फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये डोमेन्स असतात तसे फेरो इलेक्ट्रिक मटेरियलमध्ये सुद्धा मॅग्नेटिक डोमेन्स आहेत आणि दिस मॅग्नेटिक डोमेन हॅविंग सम पोलरायझेशन अँड but different domain have their polarization in a different direction and thus giving a net zero polarization. Then when the external electric field is applied, the domain will align with the applied electric field and exhibit hysteresis loop. जसं मग अशी सांगितले मी तुम्हाला जेव्हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करू तेव्हा त्याच्यामध्ये जे डोमेन्स आहेत ते डोमेन आणि एक्सटर्नल मॅग्नेट अलाइन होतात, त्यांची सेम डायरेक्शन होते आणि त्यामुळे इथे सांगितलं की इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होते आणि त्यासोबतच हिस्टेरेसिस लूप प्रोड्यूस होते जे की इथं खाली शो केलं आहे. ह्याला म्हणायचं हिस्टेरेसिस लूप. हे पण तुम्हाला मॅग्नेटिक मटेरियल मी जेव्हा घेणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हॉट इज मीन बाय हिस्टेरेसिस लूप.